रॉंग वे नाही होता ना तो? हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. ऑफिशियल हा Q&Aचा व्हिडिओ नाही, बट एक रॅन्डम तुमचे काही प्रश्न आलेले, ते प्रश्न घेऊनच मी हा व्हिडिओ बनवतोय. त्या प्रश्नांमध्ये आपल्या एंजल बद्दल प्रश्न आहे, आपल्या ज्युपिटर बद्दल प्रश्न आहे, त्यासोबत आपल्या मनी बद्दल सुद्धा प्रश्न आहेत. सध्या मी घरात आहे, तर आपल्या मनीपासून, आपल्या मांजरापासून या व्हिडिओची सुरुवात करूया. तर मला प्रश्न असा आला होता, आपल्याकडे जे मांजर आहे, आपल्याला जे मांजर सापडलं होतं ते आता कसं आहे, त्याची तब्येत कशी आहे, किंवा ते ओव्हरऑल कसं आहे, ठीक आहे की नाही. तर या प्रश्नांचं उत्तर द्यायला मी माझ्या बहीण आणि भावाला बोलून, कारण माझ्यापेक्षा जास्त ते घरामध्ये असतात, तर त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया की ते एकंदरीत आता आहे कसं ते. जेव्हा या मांजराला घरी आणलेलं तेव्हा एकदम गरीब गायसारखं होतं, पण सध्या आता बघितलं तुम्ही तर मारक्या म्हशीसारखं झालेलं आहे. स्वतःही शांत बसत नाही, प्लस आम्हालाही शांत बसून देत नाही. तिला म्हणजे आणलेली तेव्हा सध्या तरी परिस्थिती ना चांगली नव्हती, एकदम अशक्तपणा जास्त होता. एका जागेवर बसून अशी शांत बसून राहायची, तिच्याकडे बघून शेवटी दया यायची आम्हाला. मग सध्या कशी राहते ती आपल्यासोबत? जसं की ही बोलली ना आता की तिला आणलेलं तेव्हा, पण तिला घेऊन जेव्हा आला ना दादा, तेव्हा एवढी वीक होती ती, म्हणजे काय खायचीच नाही. तिला जायची, झोपायची, इव्हन पाणी पण प्यायची नाही ती. पहिल्यांदा औषध पाजताना म्हणजे कसं तिला शांत राहायची, ती जास्त हालचाल करायची नाही, इंजेक्शनने औषधं पाजली जायची तिला, मग तेव्हा प्यायची. त्या औषधांचा तिला चांगला फरक पडल्यानंतर म्हणजे अशी तिला अंगात काही तरतरी आलेली का छोटा खली आलेला म्हणजे तिला अंगात असं काहीतरी आल्यासारखं ना, हाताला आपण पकडली की पळून जायची, नखे मारायचे आपल्याला. आणि आता तरी ती आगाऊ झाली, तिला इंजेक्शन आता कळतं, औषध आपण पाजायला घेतोय, इंजेक्शन बघितले की पळून जाते, अशी लपून बसते आणि अशी बघते ती की बाबा कधी जात आहेत म्हणून, एवढं तिला कळायला लागले. आणि ती आल्यापासून घरात एक लहान मुलं आल्यासारखं कसं वाटतं, वातावरण आमचं एवढं हस्तखेळतं झालेलं आहे. म्हणजे एक जॉबवरून आलं ना, तिला बघितलं की जराशी बरं वाटतं, मूड फ्रेश होतो. इव्हन एवढा एक तिचा एक चांगला पॉईंट असा आहे की ती एवढी लहान असून ना, ती तिला बाथरूम आलं, टॉयलेट आलं, तिच्यासाठी आम्ही रेती ठेवलेली आहे, ट्रे ठेवलाय बरोबर, त्यातच जाऊन बाहेर कुठे घाण करत नाही, त्यामुळे तिचं किळस सुद्धा येत नाही. तुमच्यामध्ये जर कुणाला असं वाटत असेल, म्हणजे तिचं अजून नाव नाही ठेवलं आम्ही, बट तुम्हाला असं वाटत असेल तिचं नाव काय ठेवायचं असेल, तर तुम्ही एक नाव सजेस्ट करू शकता. चिंगी. नाव चिंगी बिंगी नको. तर बघितलं एकंदरीत अशी आहे ती, म्हणजे खूप लाड वगैरे ती आता इथे व्हायला लागलेत. आणि तर रात्री तर ही माझ्याजवळ थोपडल्याशिवाय झोपत नाही. मी तो एकत्र झोपतो माझ्या माझ्या हातावरती डोकं ठेवूनच झोपते रात्रीची ही. तर एवढी हिची आम्हाला सवय लागली. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिला घेऊन काहीतरी प्लॅन करायचा आमचा विचार आहे, सो तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता जायचंय आपल्याला बाहेर, दुसरे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, त्यासाठी आपल्याला बाईकवरती बाहेर जावं लागेल. सो चला. तर दुसरा जो प्रश्न होता तो होता ज्युपिटर बद्दल. आता मागील काही दिवसामध्ये पनवेल जवळच्या बऱ्याच राईड आपण या ज्युपिटरवरती केलेल्या आहेत तिथे. तर त्यावरूनच आपल्या भावना एक प्रश्न पडला असेल की जर ज्युपिटरवरून आपल्याला राईड करायचे असेल, तर ज्युपिटरवरून जर आपल्याला राईड करायचे असेल तर त्याचा कम्फर्ट झोन कसा आहे, म्हणजे बॅक पेन वगैरे होतो काय, किंवा राईड करताना काही ड्रॉबॅक आहेत काय ज्युपिटरच्या लॉंग राईडला किंवा शॉर्ट राईडला सुद्धा. मला आलेला एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. बट ज्युपिटर राईड करताना, तर ज्युपिटर राईड वेळेस मला खरंच कम्फर्टेबल वाटली. जेव्हा तुम्ही राईड करता लोकल किंवा नियर पनवेल, एक अराउंड तुम्ही जर 100 किलोमीटरची जर तुम्ही राईड करत असाल, तर तुम्ही नॉनस्टॉप तेवढी राईड करू शकता. तुम्हाला कसलाही पेन होणार नाही, ना लेग पेन होईल ना बॅक पेन होईल. बट जेव्हा तुम्ही 100+ करता, तेव्हा बाईकवरती आपले पाय या पोझिशनवरती असतात, त्यामुळे पाय थोडे आपले उघडले जातात. त्यामुळे 100+ किलोमीटर झाल्यानंतर मला पाय थोडे असे स्ट्रेच करावे लागतात ऑन द गो. सो एवढं मला वाटलं. तर ॲज अ रायडर तुम्हाला ज्युपिटरवरती कसलाही त्रास होत नाही लोकलला. रिसेंटली एक राईड केली होती, तेव्हा मी जस्ट याचं मायलेज काढलं, तर याचं मायलेज मला 52 किलोमीटर/लिटरचं मायलेज मला मिळालेलं आहे, जे की दुसऱ्या कोणत्या स्कूटीमध्ये मला नाही बघायला मिळालं. जर तुम्ही लोकलसाठी मायलेजवाली स्कूटी बघत असाल, तर ती स्कूटी ही तुमच्या समोर आहे. आता ही स्कूटी मुंबईतल्या मुंबईत म्हणा किंवा मुंबईपासून थोड्याशा डिस्टन्सवरती आपण बऱ्याचदा चालवलेली आहे. आणि आता आले हिची सर्व्हिसिंगची वेळ. हिला सर्व्हिसिंगला देऊन आपले एंजल 2.0 आपल्याला घेऊन घरी यावं लागेल. तर मी आता आहे पनवेलच्या TVS सर्व्हिस सेंटरमध्ये. तर हा आहे प्रशांत. हाय, कसा आहेस? तर आपलं ज्युपिटरची जी काही सर्व्हिस वगैरे असेल तर प्रशांत खूप छान पद्धतीने करून देतो. तर आता ही तोच बघतोय. थँक्यू सो मच. ह्याच्यामध्ये हे बघ ना, हे झालं असं, रस्ता एवढा बेकार रस्ता आहे ना,
खूप बेकार रस्ता आहे. तर ह्याचं काय होऊ शकेल काय? हे खूप वाजता असं. गार्ड कितीपर्यंत येईल आपल्याला तो? गाडचा बघतो मोस्टली पूर्ण सेटमध्येच येतो तो. हां पण काही बघा सिंगल भेटत असेल तर म्हणजे क्लिअर त्याचा बटन बघतो. हां ब्रेक करून सॉफ्ट करेल. हां पाठीमागचा लाईन आहे तो कन्फर्म चेंजेस करून घेईल. ठीक आहे. ऑइल चेंज करेल. हां बाकी जनरल चेकअप करेल. काय असेल तुम्हाला कॉल करून सांगेल. ठीक आहे. मला एस्टिमेट आत्ताच देशील तू? हां हां ओके. अप्रॉक्स 1600 पर्यंत. ओके चल थँक्यू बाय. तर अशी ही एंजल आपल्यासमोर उभे आहे एवढ्या दिवसानंतर. हिचे टायर तर बघा तर 10 ते 15 दिवस मे बी त्याहून जास्त एका जागेवरती उभी असल्यामुळे हिचे टायर सगळे फ्लॅट झालेत. पहिल्यांदा आपल्याला हवा चेक करावी लागणार आहे दोन्ही टायर्समध्ये आणि थोडीशी नाही खूप जास्त मळलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे रस्ट पकडले आणि सगळ्यात जास्त रस्ट जे आहे ते आपल्या चेन्स पॉकेटनी पकडले. हिचा चेनचा खूप जास्त आवाज येत होता त्यामुळे हिला मी उभी ठेवली होती सध्या तरी. बट बाईक जेवढी तुम्ही उभी ठेवाल तेवढं जास्त काम बाईक काढते. तर आता पहिल्यांदा हिला वॉश करायचं काम आपण करणार आहे. तर आपला पुढचा प्रश्न असा होता की यार एंजल कुठे आहे, एंजलला काय झालं, एंजल का दिसत नाही व्हिडिओमध्ये. सविस्तर मी अशी उत्तरं देतो त्या प्रश्नांची. तर एंजलला काही नाही झालं, अशी ही तुमच्यासमोर सुखरूप अशी उभी आहे. फक्त जास्त दिवस उभे असल्यामुळे हिला आता वॉशिंगची गरज आहे आणि त्यासोबतच चेन क्लीन अँड लिव्हिंगची गरज आहे. बस तेवढा काहीसा खर्च किंवा तेवढं काहीसं काम आपल्याला आपल्या एंजलमध्ये करायचं आहे. तर एवढे दिवस एंजल आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हते त्याचं एकच रिझन, ते रिझन म्हणजे आपण लोकल आणि नियर बायच राईड करत होतो एवढे दिवस. त्यामुळे ज्युपिटर मला परफेक्ट वाटली लोकल आणि नियर बाय राईडसाठी. त्यामुळे एंजलला आपल्या थोडासा मी आराम दिला होता कारण आता तिला लॉंग राईडसाठी आपण बाहेर काढले. सो काही प्लॅन्स आहेत, बघूया वर्कआउट होत आहेत काय. ते वर्कआउट झाले तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती लॉंग राईड्स बघायला मिळतील लवकरात लवकरच. आय थिंक मी पनवेल बॉर्डर क्रॉस करून करंजाडेमध्ये एंटर करतोय. वॉशिंग सेंटर चालू आहे का? कुठे उभी करू? इथे? अरे जाईल का एवढ्यामध्ये? आली बाबा एकदाची. तर असा हा कार्यक्रम चालू होता आपल्या एंजलला. आपलं काम चालूच होतं तर आपल्याला तर बाईक मला बोलता येईना एवढं माझं मन भरून आले. तर बाईक वॉशिंगचं आपलं काम चालूच होतं. तर मोठ्या माणसांचं दर्शन आपल्याला इथं झालेलं आहे. तर ती मोठी माणसं आहेत ही लोक बाईक वॉशला इथं येतात. कसं आहे मी वाटतो तू किती दिवसानंतर भेटलं. चला हा ना. हा बोनस क्वेश्चन आहे जो मी या व्हिडिओमध्ये घेतोय. तर एक प्रश्न सारखा विचारला जात होता इंस्टाग्रामवरती कॉमेंट्समध्ये की योगेश कुठे आहे, योगेश का व्हिडिओमध्ये दिसत नाही. योगेशचं काम योगेशचा रोपच दाखवून तुम्हाला कळेल की योगेश आपल्या व्हिडिओमध्ये का दिसत नाही. तर योगाबाई फुल फॉर्मलमध्ये एकदम द फॅमिली मॅन झालेला आहे तो सध्या. म्हणजे ऑफिस आणि फॅमिली दोन गोष्टी सांभाळतो त्यामुळे त्याला आपल्यासोबत फिरायला किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये यायला त्याला वेळ नाही मिळत आहे. सॅटर्डे संडे माझं जास्त काम असतं त्यामुळे आणि जास्त करून सॅटर्डे संडेज फिरणं असतं आपलं. त्यामुळे
आमचे हे मिस मॅच कायम होत असतं. मला वाटतं लास्ट आपण वनवाडीला गेलेलो त्यानंतर कुठंच नाही कुठंच नाही ना, वर्ष होईल आता. तर गुड्डू इथं आला. वर्ष होईल आता. घे घे. हे असं असतं. हे देखो हो गया पेमेंट. ठीक आहे. तर मी करंजाडेमध्ये कुठेतरी आहे. या वॉशिंग सेंटरचं नाव आहे शिवम सर्व्हिस सेंटर. तर आजपर्यंत सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा एवढी बाईक चकाचक आणि क्लीन वॉश केली नव्हती डिटेलिंगमध्ये, तेवढी या बाईने आपल्याला करून दिलेली आहे. हे जर चेन्स पॉकेट तुम्ही बघाल तर प्युअरली आता जो ब्रासचा कलर आहे ना तो उठून आला आहे. ब्रासचा कलर तुम्ही म्हणाल तर आपण हे चेन्स पॉकेट घेतलं होतं रोलॉनचं, जे की ब्रासमध्येच येतं आणि घेतल्यापासून त्याला आत्ता पहिल्यांदा एवढं चकाचक असं वॉश केलं आहे, जो आपल्याला ब्रासचा इफेक्ट तुम्हाला इथे दिसत असेल. तर हे चेन्स पॉकेट लावायचं एकच रिझन म्हणजे जे आपण नॉर्मल चेन्स पॉकेट लावतो, पण हे त्याच्यापेक्षा जास्त लाईफ आहे याची 20-30% हे जास्त चालतं. तर बाईक तर आपली प्रॉपर अशी क्लीन झालं. तर त्यातल्या 2-3 गोष्टी मेजर आपल्याला करायच्या होत्या. त्या म्हणजे की एकतर चेन आपल्याला टाईट करायची होती आणि दुसरी गोष्ट चेनला ल्यूप करायचं आणि एक हवा भरायची आहे. तर 2-3 गोष्टी आपल्याला प्रायोरिटीवरती करायच्या आहेत. त्यातले चेन सेटिंग आपण आता या घडीकडे करतो आहे. क्या हुआ? हाँ ब्रास में डाला हो. चैन ल्यूब करते हो क्या आप? ऑयल से नहीं, स्प्रे से. कितना लेते हो? कौन सा स्प्रे है आपके पास? मोट्यूल का दिखाव जरा. यांच्याकडे ल्यूबसुद्धा होतं आहे. आलो आहे तर ल्यूब पण करून घेऊया. चैन ल्यूब क्लीन तर केलेलं आहे, त्यामुळे फक्त ल्यूबचा आता मी स्प्रे मारतो याला. बघायला की असं जर बघायला गेलं तर सेम मोट्यूलच वाटतो आहे हा, बट ही वेगळीच कंपनी आहे कोणती तरी. आता मी याच्याकडे करायचं रिझन ते म्हणजे की त्याने तो जॅक टाईप काहीतरी स्टँड लावलेलं आहे, आपलं व्हील फ्री झालं आहे, त्यामुळे ल्यूब असं प्रॉपर बसेल त्यावरती. हेच जर मी सर्व्हिसिंगमध्ये गेलो असतो ना. भैया 5,000 रुपये सुट्टे आहेत का? कितने? म्हणजे पुढचे आहे तसे आहे, फक्त पाठची हवा उतरली आपल्या टायरमधली. मे बी छोटासा वगैरे पंक्चर असणार आहे, पहिलाही होता बट एकदम मायनर पंक्चर होता, त्यामुळे मी तो काही पंक्चर काढला नव्हता. मायावर गाडी दे ना. हां आवाज कमी झाली ना. हां नंतर मला जाणवतं, पण आळसपणा आणि जेव्हा त्या हवा टाकली ना की अशी वाटते गाडी सर्व्हिसिंग केली. मला टायर पण चेंज करायचे आहेत यार. टायर पूर्ण गोटा होत आलेत. हवाचे पण 10 रुपये झाले आता. हवाचे 10 रुपये म्हणजे आता जर पुन्हा आपण काउंट केला तर 120 रुपये वॉशिंगचे, 70 रुपये ल्यूब अँड चेन सेटिंगचे आणि 10 रुपयाचे, म्हणजे टोटल 200 रुपयामध्ये आपलं काम भारी झालेलं आहे. रॉंग वे नाही होता ना तो. हा बाईकचं क्लिनिंग एवढं नेक्स्ट लेवल झालं आहे आणि बाईकमध्ये आता आपण हवा पण भरले. मला असं वाटायला लागले की बाईकची आपण सर्व्हिसिंग करून शोरूममधून बाहेर काढली, एवढी बाईक फ्री झाली आपली. आता आपल्या एंजलवरती आलो तर ती पॉवर जी आहे ना, ती पॉवर मी फील करतोय. तर पोहोचलो आपण घरी. एंजलला तर आपण आपल्यासोबत घेऊन आलो. तर आय विश की आता आपल्या ज्या राईड आहे ते कंटिन्यू स्टार्ट राहतील, आपल्या व्हिडिओजमध्ये गॅप पडणार नाही. एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण आपल्या मांजराबद्दल बोललो, तुमचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आणि आजचा व्हिडिओ हा इथे संपतोय. तर काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशा कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. जा म्हणे जा, तू ऍक्टिंग भारी करतेस तिच्यापेक्षा. जा जा जा, इकडे जा हिच्याकडे. ती बघा ऍक्टिंगला घाबरली.